मराठा ओबीसी वादावर मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये 20 मिनिटं चर्चा। विधानसभेच्या आधी जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी चर्चा झाल्याची माहिती। सर्वपक्षीय बैठकीचं पुन्हा निमंत्रण देऊ शिंदेंचं आश्वासन। आजच्या भेटीमध्ये आरक्षणावरच चर्चा होती की दंगली लावण्याबाबत होते हे माहिती नाही। पवार शिंदेंच्या भेटीवर जरांगेंचा निशाणा। मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोघांकडे वेळ नाही अशी टीका। विरोधकांचं जाऊ द्या, तुम्ही ओबीसी मधून आरक्षण देणार का ते सांगा। मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल। सरकारी योजनेतही अजितदादांच्या गुलाबी कॅम्पेनचा प्रभाव। महिलांना देण्यात येणाऱ्या 10,000 रिक्षाही गुलाबी असणार। रिक्षांचा कलर गुलाबी असल्यामुळे योजनेचं नाव पिंक रिक्षा योजना असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। अमित शहानी पवारांसंदर्भात केलेलं वक्तव्य योग्य नाही। भाजपने शरद पवारांचा आदर केला पाहिजे। अजितदादा गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली नाराजी। अमित शहांच्या पवारांवरच्या टीकेच्या प्रश्नावर अजितदादांचं नो कमेंट्स। शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार। अमित शहा यांची पवारांवर टीका। अमित शहांची टीका हास्यास्पद। मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण दिलाय। अमित शहांना विसर पडला असेल। सुप्रिया सुळेंचा अमित शहांना टोला। आम्ही जिन्ना फॅन क्लब मध्ये सामील नाही। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। अमित शहांनी ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते अशी टीका केली होती। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद जिन्ना। ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम ठाकरेंच्या प्रेमात। मनसेच्या प्रकाश महाजन यांचं वक्तव्य। गडचिरोली जिल्ह्यामधील सिरोंचा इथे मेडीगट्टा धरणाचे 85 दरवाजे उघडले। धरणातील विसर्गामुळे गोदावरी आणि प्राणहिता नदीला पूर। चंद्रपूरमध्ये अजूनही पूरस्थिती कायम। उमा नदीच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। तेजस चौकुंडे नावाच्या युवकाने ड्रोनद्वारे टिपली पुराची दृश्य। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू। पक्षासाठी नाही तर देशासाठी लढूया। सर्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान मोदींचं आवाहन।